चांडोली येथे जे मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आहे तर त्याचा विषय गेल्या अनेक वर्षापासून गाजतोय आणि ग्रामस्थांचा त्या योजनेला विरोध असतानाही बी विरोध झुंगारून तिथं प्रत्यक्ष काम सुरू झाले आणि जो पाईन रस्ता आहे म्हणजे जी खाजगी किंवा जी गावची ग्रामस्थांची वहिवाट आहे तर त्याला त्या ठिकाणी वीज वाहिनीचे पोल उभे करण्यासाठी वायरमन आणि बाकी पोलीस बंदोबस्त आला होता, परंतु ग्रामस्थांनी कडाडून विरोध केल्यामुळे ते आता माघारी गेलेत किंवा त्यांना परतावून लावलेत. तर आता अमोलजी दाभाडे उपसरपंच आहेत, नेमकं काय वस्तुस्थिती आहे? मुळात म्हणजे मुख्यमंत्री सौर ऊर्जा जो प्रकल्प आहे या प्रोजेक्टचे नाव सुरुवातीपासून आमचा विरोध नव्हता, पण यांचा मनमानी कारभार जी पूर्वी ती जागा त्यांनी गायरान म्हणले आमची जागा आहे आम्ही मालक आहे त्या हिशोबाने त्यांना वाटेल त्या ठिकाणी वेस्टेज जागा घालवली, त्यांनी ते आमचं काही ऐकलं नाही. आता त्यानंतर आम्ही त्यांना 16 तारखेला मागच्या महिन्यात ज्यावेळेला ते आले त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की तुम्ही शिवरस्त्याने हा पाठीमागे शिवरस्ता आहे तुम्ही पहा तिथं शिवरस्त्याने तो जाऊ द्या आणि पिंपळगाव त्या ओढ्याच्या कडेने तो खांबळे जातील असं आम्ही त्यांना सूचना केल्या होत्या आणि त्यांना आपण लेटर दिलं पण त्यांनी काही रिप्लाय नाही दिला आणि आज डायरेक्ट आले आणि काम चालू करायला सुरुवात केली. या ठिकाणी मुळात म्हणजे हा जो रस्ता उभा आहे आपण हा रस्ता हा खाजगी शेतकऱ्यांचा आहे, म्हणजे अजून या ठिकाणी यांनी मोजणीचे अर्ज केलेले आहे, गेले 2-3 महिने झाले मोजणीचे अर्ज केलेले, यांची मोजणीसुद्धा अजून मोजणीसुद्धा झाली नाही. पण आता हे कंपनीचे लोक आले डायरेक्ट खांबळे लावायला यांनी या ठिकाणी चालू केलं आहे. इथे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी विरोध केलेला आहे. यांचं म्हणणं आहे का बा हा रस्ता शिवरस्त्यानेच जावा. आम्ही ज्या वेळेला उपोषण वगैरे केलं गावांनी ज्या वेळेला सगळं झालं त्यावेळेला तहसीलदार स्वतः इथं येऊन त्यांनी ह्या मागण्या मान्य केल्या होत्या, पण त्यांनी एकही गोष्ट आमची मान्य केलेली नाही. त्यांनी पोलीस प्रोटेक्शन वापरून सर्व गोष्टी जबरदस्तीने या ठिकाणी प्रोजेक्ट उभा केलेला आहे आपल्याला दिसतो आहे. जवळजवळ या ठिकाणी प्रोजेक्ट उभा झालेला आहे. आता या ठिकाणी लाईनचं न्यायचं काम जे चाललेलं आहे तर यांनी शेतकऱ्यांच्या शेतातून या ठिकाणी लाईन न्यायचं काम चाललेलं आहे. मुळात म्हणजे ही जागेचे मालक ते जर गायरानाचे मालक असन आम्हाला त्या गायरानातून यांनी बाहेर काढलं त्या तसंच आता आम्ही आमच्या शेतीतून यांना रस्ता नेऊन देणार नाही, पोल उभे करून देणार नाही आम्ही, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर एकंदर शेतकरी आक्रमक झाले आणि खाजगी जागेतून पोल घेऊन म्हणजे उभे करून देणार नाही, त्यामुळे त्यांना पिटाळले, वायरमन आले, ते काही पोलिसही आले होते त्यांना पिटाळून लावले, त्यामुळे आता ग्रामस्थ आक्रमक झाले. नेमकं काय वस्तुस्थिती बोला मनोहर शेठ? काय रे हे ठेकेदार लोक दडपशाहीचं काम करतात, पोलिसांना घेऊन येतात, आमच्यावर जबरदस्ती आम्हाला दमदाटी द्यायचं काम करतात. काल सुद्धा दमदाटी दिली मला, आज सुद्धा माझ्या घरी येऊन मला सांगायला लागले का ते याचं मुख्यमंत्री पार्टनर आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला इथून न्यावंच, तुम्हाला इथून लाईन नेऊन नेणारच आम्ही, असं दमदाटी देऊन आम्हाला गप्प बसवण्याचं काम करतात. मग एकंदर आता काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं आहे सर्वे नंबरचे काय कुठं काय आमचं सर्वे नंबर पक्का अजून झालेला नाही. ज्या वेळेला मोजण्या होती सर्वे नंबरचं खुणा येतील त्यावेळेला तुम्ही न्या, आमचं कुठं काय म्हणणं आहे सर्वे नंबरच्या बांधाने न्या. तुमचं काय म्हणणं आहे का मनमानी कारभार चालणार नाही आणि मनमानी कारभार त्यांनी करू नये, दमबाजी करू नये आणि जर अशा पद्धतीने केलं तर आम्ही विरोध म्हणजे जे खांब उभं करायला आहे त्याला विरोधच राहणार आहे. याला काय विरोधच राहणार आहे? आम्ही त्या खड्ड्यामध्ये बसू नाही तर आमची सगळं गाव सगळं पोलीस स्टेशन दिलं तरी आम्ही ऐकणार त्या पद्धतीने करून, कारण या जमिनी खाजगी आहेत, खाजगी मालकाचा आहे. हा रोड एकतर कम्प्लीट झालेला नाही आणि कुठूनही जरी आला तर इथून कुठली गाडी किंवा काही जाऊ शकत नाही. यांच्या मालकीचं नाही, काही नाही, बळजबरीने जर असं करू शकत असेल आम्ही नेऊन देणार नाही. म्हणजे ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे आणि खांब उभे केले तर वहिवाटी किंवा भविष्यात गाड्या नेणे आणणे याला संपूर्ण अडचण होईल किंवा काही अपघातही होण्याची शक्यता आहे. कारण ही पॉवरफुलची लाईट घर आहेत ना, एखाद्या घराचं वाटोळ होईल त्या लाईटीमुळं. पहिली गोष्ट हा ग्रामपंचायतला नोंद न झालेला रस्ता आहे. शेतकऱ्यांनी एकमेकाला अडचण न व्हावं म्हणून आपले यांनी त्यांना दिला, त्यांनी त्यांना दिला असा हा रस्ता आहे. आणि दुसरी गोष्ट 6 महिन्यापूर्वी मोजणीसाठी अर्ज केलेले आहेत, मोजणी काय आलेली नाही, कोणालाच कोणाचा बांधा अजून याची माहिती नाही. आणि हे खांबरावून गेल्यानंतर एका पोलला किती पैसे लागतील परत काढायला सांगता येते. आणि याच्या आधी उपोषणाच्या वेळेस ज्यावेळेस ठराव दिला आहे त्या ठरावात शिवणी खांब पोल रवीत न्यायचे आहेत आणि
काटेमाळ्यातून त्या पिंपळगाव रोडने ओल्ड रवीत नेऊ असं आमच्याकडे लेखी आहे. ग्रामसभेचा ठराव आहे आमच्याकडे. आणि ग्रामसभेचा ठराव आहे. ग्रामसभेच्या आणि तहसीलदारांनी ठरावामध्ये ते कबूल केलेली आहे. त्यांनी कबूल केले का आम्ही त्या रस्त्याने नेऊ शिवरस्त्याने नेऊ म्हणून. मग आज प्रत्यक्षात काय झालं? आज तर ते अचानक आले न इथं खांबरवायला सुरुवात केली, आम्हाला विचारलं नाही काय नाही, तर ते असं चुकीचं आहे ना. ते पोलीस आम्हाला- दरबारी पोलीस धमके देऊन येऊ शकते. ते काय हा? पोलीस आणायची धमके द्यायचे, त्या धमके देऊन खांबरावायचं. ते माळावर तेच पद्धत केली. इथे गेले ते होते गव्हर्नमेंटचं, केला माळावर दमदाटे. पण इथं खाजगी बाईच्यामध्ये कोण करून देईन त्यांना? आणि पोलिसांना काय अधिकार आहे खाजगी मालकांचे हे कराय? बरोबर आहे. सगळ्यात काय महत्त्वाचं संबंध येतो पोलिसांचा संबंध काय येतो? म्हणजे दडपशाही करून उपयोग दडपशाही नाही. करायची मग पोलिसांनी मग घाबरायचं, आणि बाजूला शेतकऱ्यांनी बाजूला व्हायचं. पोलिसांनी आम्हाला अटक केली तरी आम्ही त्यांना आधारणार नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आक्रमक झाले आणि पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवू नये, कायदेशीर मार्गाने वागलं पाहिजे. परंतु ही खाजगी जागा आहे आणि शेतकरी तुम्ही मालक आहेत त्याचे. हा, परंतु मालक आहे. पोलीस अशा पद्धतीने जर दडपशाहीची भाषा करत असेल तर तुम्ही संपूर्ण त्यांचा निषेध करताय. आणि जे वायरमन आले होते त्यांना सुद्धा मागं पिटाळून लावलं. तर अशा पद्धतीने काम करू नये. जे नियमाने असेल ते करावं. त्या प्रकल्पाला आता तो विरोध समजा म्हणायचं काही कारण नाही, आता त्यांनी केलंच आहे. विरोध नाहीच आहे. हा, पण आता खाजगी जागेत सुद्धा ते घुसायला लागलेत. खाजगी जागेत म्हणजे उद्या समजा तुम्हाला काही वहिवाटीसाठी किंवा एखादं घर बांधायचं, खांबळ्याची तार आडवी आली किंवा खांबळा उभा राहिला तर तुम्हाला शिफ्टिंग चार्जेस परत भरावं लागतील. लाखो लाखो रुपये भरायला लागतात. हा, म्हणजे हे सुद्धा महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे महावितरणचे जे आधी कर्मचारी आता त्यांच्या महावितरणचे कर्मचारी 10 लाख नव्हते रुपये ते ठेकेदाराचे लोक होते आणि महावितरणवाले बाजूला थांबले. ते काही पुढे आलेच नाही, कॅमेऱ्याच्या नाही, कशाच्याच नाही. हा हा काय म्हणले? मुळात म्हणजे मी तुम्हाला सांगतो, इथं पेट्रोल पंप एक सँक्शन आहे आणि त्यांना फक्त ती लाईन जमिनीतून नेण्यासाठी 10 लाख रुपये MSCB ने घेतलेत बरं. उद्या ही लाईन शिफ्ट करायची म्हणल्यावर शेतकऱ्यांनी फाशी घ्यायची का? बरोबर आहे. उद्या एखाद्या शेतकऱ्याला वाटलं इथं कंपनी टाकायची, काय करायची स्वतःच्या जागेत, मग याला जबाबदार कोण? मग यांनी उद्या कंपनीने लिहून द्यायचंय का बा या ठिकाणी, पण लिहून तरी काय घेणार आहे? मागच्या वेळेला लिहून देऊन सुद्धा काही वागले नाही तसे. पलटी मग खाली यांच्या पलटी खाते. पण यांच्या भरोशावर आता काय भरोसा राहिला नाही. भरोसा नाही राहिला आम्हाला. हे फुकट लाईट नाही देणार कोणाला. बरोबर आहे. एकतर मग फुकट लाईट द्यावा, नाहीतर मग भाडी द्यावा जिथे जिथे खांब उभे करणार तिथं. यांचा मनमानी कारभार आहे. या मनमानी कारभाराला आम्ही फार कंटाळलोय. एखाद्या वेळेस औषध घेऊन मरायची वेळ आली आम्हाला यांच्या पायी. रोज त्रास देणार. काल पण दिलेला त्रास त्यांनी, आज पण दिला आहे. परत उद्या पण हेच प्रकार होणार आहे. उद्या ते बहुतेक पोलीस फौज वाढवतील कदाचित. हा, उद्या पोलीस वाढवतील कदाचित. पण जरी पोलीस आले तरी तुम्ही तुमच्या हटणार नाही. हटणार नाही. ऐकणार नाही आम्ही. जमीन आमच्या जमिनीमध्ये हा, काय नाव बोला? आम्ही इथून होऊन देणार नाहीये त्यांना. काय नाव तुमचं? वंदना बाबाजी थोरात. हा, बरं. का बरं होऊन देणार नाही? अहो आम्हाला इथं शेतीला प्रॉब्लेम येतोय, गाड्या बिड्या जाती नाही का काही नाही. हा, आमचा हा खाजगी रस्ता आहे, आम्ही आमच्या सोयीसाठी काढलेला आहे. मग पोलीस आणि ते आले होते, मग तुमची काय भूमिका राहिली? नाही, पोलीस म्हणजे इथं थांबली जरा वेळ आणि लगेच निघून गेली. ते काय आम्हाला बोलले नाही का? वायरमन काय वायरमन पण नाही काय बोलले. बोलले? म्हणजे पण तुम्ही त्यांना परतावून लावलं हे काम होणार नाही तर. हो. म्हणजे एकदम तुम्ही तुमच्या मुद्द्यावर ठाम आहे. काय नाव तुमचं? रंजना पंढरनाथ थोरात. हा, काय काय वस्तुस्थिती आहे सांगा बरं. वस्तुस्थिती अशी आहे की इथे आता आम्ही याच्या शेतीसाठी रस्ता काढलेला आहे हा. हा, आणि मग इथनं खांबरावायची हे घे का हा, आम्हाला किती त्रास होईल त्याचा. त्याच्यासाठी इथून खांब आम्ही होऊनच देणार नाही. इथे काही झालं तरी तुमची हो, तयारी काही आहे. झालं तरी आमची तयारी. इथून म्हणजे- खांब होऊन देणार नाही, खड्डेच खोदून देणार नाही. खड्डेच नाही होऊन देणार इथं. तर पहा, म्हणजे महिलासुद्धा इथं शेतकरी महिलासुद्धा आहेत, त्यासुद्धा आक्रमक झालेल्या दिसत आहेत. आणि त्यांनीसुद्धा म्हणजे खांब उभे करण्यास किंवा खड्डे करण्यासाठी मज्जाव केला आहे. आणि जर अशाच पद्धतीने पोलीस काही भविष्यात जर दादागिरी करणार असेल किंवा त्यांचा कायद्याचा धाक दाखवणार असेल तर शेतकरीसुद्धा म्हणजे अंतिम टोकाला जायची त्यांचीसुद्धा तयारी आहे. उद्या औषधसुद्धा घेऊ, परंतु अशा नियमबाह्य कामाला आमचा विरोध राहील असं ठामपणे त्यांनी सांगितलं.